आणि एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तटकरेंच्या घरामधून आता निघालेले आहेत। हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार अमित शहा यांच्या घरी आता बैठकीसाठी रवाना झालेत। शहांसोबतच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे याआधीच दाखल झालेले होते आणि शहांसोबतच्या बैठकीआधी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची तटकरेंच्या घरी एक बैठक झाली। तटकरेंच्या घरी फडणवीस आणि अजितदादांची 1 तास चर्चा झालेली आहे। फडणवीस आणि अजित पवार आता तटकरेंच्या घरामधून ही बैठक झाल्यानंतर अमित शहा यांच्या घरी बैठकीसाठी रवाना झालेले आहेत। अमित शहांसोबतच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे याआधीच त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते आणि आता आपण बघतोय देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार हे आता निघालेले आहेत अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे। या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे। तर या बैठकीसाठी एकनाथ शिंदे हे आधीच पोहोचलेले आहेत। आजच्या या बैठकीमध्ये राज्यातल्या मंत्रिमंडळासंदर्भातला अंतिम तोडगा काढला जाईल। मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भातली देखील चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आज होणार आहे, कारण राज्याचं मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, कोणत्या पक्षाकडे किती खाती, कोणती खाती असतील, या सगळ्या संदर्भातली चर्चा होईल आणि अंतिम तोडगा काढला जाईल। महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आता बैठकीला मी जातो आहे। बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन, त्यामुळे बैठक सकारात्मक होईल। कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण, लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी, त्यामुळे दिल्लीत दाखल झाले। लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो, आहेत ना। सविस्तर चर्चा होणार, मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी 2 उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। तर अमित शहांच्या उपस्थितीत महाबैठक होणार आहे। बैठकीआधीच एकनाथ शिंदेंकडून सीएम पदाचा दावा सोडल्याचे पुन्हा एकदा संकेत देण्यात आलेले आहेत। कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले। अमित शहांसोबतच्या बैठकीसाठी शिंदे, फडणवीस, अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। अमित शहांसोबतच्या बैठकीआधी दिल्लीत तटकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची एक बैठक पार पडलेली आहे। भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार, त्याचीच गटनेते म्हणून निवड देखील होणार आहे। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासह मंत्रिमंडळावर देखील अमित शहांच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल।